कुठे हरवलीस? काही नाही काही नाही. बोल ऐकते. तू ना मला अगदी तिसरी चौथीत होती ना तेव्हापासून खूप आवडायचीस. तसे आपल्या वयात फक्त 1 वर्षाचा फरक. मी 5वीत तू चौथीत. तुझं आमच्या घरी येण जाणं असायचं. तू आलीस की मी खूप आनंदी व्हायचो. सारखे तुला बघत राहावं. तुझं हसणं, बोलणं, शाळेत खो खो खेळताना नेमका मलाच खो देताना मारलेला धपाटा सारं सारं खूप आवडायचं. तेव्हा नाही समजायचे ग. तुझाच सहवास इतका का हवाहवासा वाटतो. हळूहळू वय वाढतं होत तसाच मी तुझ्यात अजून अजून गुंतत चाललो होतो. नजर सारखी तुझाच पाठलाग करायची. दिसली नाहीस की कासावीस व्हायचो. उगाच चकरा मारायचो रस्त्यावर, जो तुझ्या घरासमोरून जात होता. चोरून चोरून, लपून छपून तुला बघायचो. समोर आलीस की टाळायचो. पण आतून सुखावून जायचो. तुझ्या डोळ्यातले भाव, तुझी अन इतरांची नजर चुकवून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो. मला जे वाटते तेच, तुलाही माझ्याबद्दल वाटते का? हे शोधण्याची ती धडपड. पण सांगण्याची, विचारण्याची हिम्मत नाही केली कधी. का कुणास ठाऊक? तेव्हा मी व्यक्त नाही होऊ शकलो. अचानक एक दिवस तू घरी आलीस, तेव्हा मी 12वीत अन तू 10वी होऊन घरीच होती. आईला म्हणाली, मला पाहुणे बघायला आलेले काकू आज. हो का? कुठले गण? एवढी काय घाई झाली? तुझ्या घरच्यांना चांगली हुशार आहेस की? शाळेत पुढे शिकावेचे सोडून कशाला संसार गळ्यात बांधत आहेत तुझे आई वडील?